नमस्कार मित्रांनो, करिअर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल, तर MPSC बद्दल संपूर्ण माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतात, MPSC म्हणजे काय? कोण अर्ज करू शकतो? कोणकोणती पदे मिळतात? पगार किती असतो? आणि तयारी कशी करायची? या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ती म्हणजे काय? MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे, जी विविध सरकारी अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी परीक्षा घेते. या परीक्षेत यश मिळाल्यास तुम्हाला डेप्युटी कलेक्टर, PSI, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर आणि इतर अनेक पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्र शासन अधिकारी म्हणून काम करायचे असेल, तर MPSC हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आता पात्रतेबद्दल बोलूया. बहुतेक MPSC परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असते. वयोमर्यादा आणि इतर अटी प्रत्येक जाहिरातीनुसार बदलू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्की बघा. जर तुम्ही अजून पदवी करत असाल तर आत्तापासूनच अभ्यास सुरू केला तर पुढे फायदा होईल. अशा पद्धत MPSCची परीक्षा साधारणपणे 3 टप्प्यात होते. पहिला टप्पा म्हणजे पूर्ण परीक्षा, प्रिलायन्स. दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा, मेन्स आणि शेवट मुलाखत, इंटरव्ह्यू. या सर्व टप्प्यांमध्ये चांगली तयारी आणि सातत्य खूप महत्त्वाचे असते. कशी करावी? दररोज एक अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. महाराष्ट्र इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी यांचे नियमित अभ्यास करा. दर आठवड्यात एक मॉक टेस्ट द्या आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. सुरुवातीपासून नोट्स तयार करण्याची सवय लावा. अशी आहे की MPSC बद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील असेल. तुमचा MPSC बद्दल काही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच सरकारी नोकरीच्या माहितीसाठी करिअर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.